तसं अख्ख्या महाराष्ट्रात काम त्यांनी केलेलं आहे, अख्ख्या भारतात त्यांनी तसं भाजपने काम केलेलं आहे. सांगलीत तर काम भरपूर झालेलंच आहे. एक सांगा मला, त्या भाजपने आता काँग्रेस काय ठेवले हो? काँग्रेस त्याला घालायला गेलेला आहे, आता सांगली तर संपलेलं आहे काँग्रेस. आता तुम्ही जर बघितला भाजपला डोळ्यासमोर दिसतेच ना. अहो, ह्या 10 वर्षापूर्वी गटर नव्हती, कचरा रस्त्यावर पडत होता, रस्त्यावर लाईटर नव्हत्या. हे भाजप आल्यानंतर लोकांना दिसायला नाही, सगळ्यांना दिसते लोकांना काय झालंय हे सगळं म्हणजे 100% बदल झालेला आहे. त्यामुळं जनता अगदी, आम्ही जातोय परिसराला, आम्हाला एक सांगते, आम्ही फक्त कमळाकडनंच आहे आणि आम्हाला कमळाकडनं फारसं काही मिळाले आम्हाला. त्यामुळे आमचं मत कमळाला. तुम्ही आमच्यासाठी परिसर जर नाही केला तर आमचं मत कमळालाच आहे. तिने सरळ सांगितलेलं आहे आणि लोकांना दिसते ना सगळं. आज 15 वर्षापूर्वी आमचं मिरज सगळं अंधारात होतं, अंधारात. आज तुम्ही जर बघितलं संध्याकाळी येऊन तर सगळीकडे LED आणि सगळं उजेड आहे. त्यामुळं काय नाही, अगदी भाजप आणि वंदे बापू असं झालं की कोण म्हणतं असं झालं नाही. विरोधक मध्ये रस्ते झाले नाही. विरोधक म्हणणारच हो, विरोधक काम दुसरं काम काय विरोधकांना म्हणणारच की. आता तुम्ही जर आणि 2-3 गल्ली बोलत गेला तर तुम्हाला ते दिसणार काम चालू रस्त्याचं. म्हणजे आता जरा निवडून थांबले, पण सगळं बघा तुम्ही प्रत्येक बोर्ड लावलेले आहेत बघा, ह्या रस्त्याचं काम आज आहे, ह्या रस्त्याचं काम त्यामुळे लावलं. विरोधक काय वाटेल ते म्हणणार हो, कारण कसं विरोधकाला फक्त बोलायला शेप नसते, त्यामुळे ते